बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली। सरपंच देशमुख हे एका दलित बांधव असलेल्या वॉचमनला वाचवण्यासाठी गेले होते। हा राग धरून संशयित आरोपी आणि त्यांचे सूत्रधार यांनी कायमचा काटा काढण्यासाठी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करून त्यांच्या प्रेताची अवहेलना केली। या गुन्ह्यात अद्यापही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे। त्यास अटक व्हावी आणि त्याची नार्को टेस्ट करून या गुन्ह्यात इतर जे मास्टरमाइंड आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा आणि हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी यावा या मागणीसाठी दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी सचिन सोमवंशी यांचे जन्मदिनी त्यांचे अनोखी श्रद्धांजली म्हणून उपविभागीय कार्यालय पाचोरा समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याबाबतचे निवेदन आज दिनांक 15 जानेवारी रोजी पाचोरा उपविभागीय अधिकारी यांना मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी दिले आहे। बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे सरपंच होते, युवा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली। हत्या झाल्यानंतर त्याची निर्गुण हत्या झाली आणि त्याच्या प्रेताची अवहेलना करण्यात आली। हा प्रसंग महाराष्ट्राला हादरा देणारा आहे। तो 9 डिसेंबरला घडला। यापूर्वी देखील 8 डिसेंबरला कोकणची अशाच पद्धतीने महाराष्ट्राला हादरा घडणारी घटना घडली होती। त्यावेळेला आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अख्ख्या उभ्या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले, न्यायासाठी मोर्चे काढावे। आत्ताही त्याच परिस्थिती निर्माण झालेली आहे। हा कुठला जातीवाद नव्हता, कारण की गुन्हेगारांना कोणती जात नसते। हा एक सामूहिक केलेला कट होता आणि तो संतोष देशमुख हा स्पेसिफिक ह्याच जातीमधला आहे, म्हणून हा केलेला कट हा त्या ठिकाणी निष्पन्न आता होणार आहे। आणि म्हणून हे दुर्दैवी आणि निंदनीय घटनेचा ह्या निषेध आम्ही केलेला आहे। आणि उद्या दिनांक 16 जानेवारी रोजी माझा वाढदिवस आहे आणि मी त्या दिवशी इथल्या उपविभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर मी आमरण एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसत आहे। कारण संतोष देशमुख जी हत्या झालेली आहे अशाच पद्धतीने पुन्हा वारंवार कुणाची हत्या होऊ नये, कोणत्या परिवाराला ही परिस्थिती याच्यावर येऊ नये। त्यात वाल्मिक कराडसारखे गावोगावी तालुक्यामध्ये जे गुंड तयार होत आहेत तसे तयार होऊ नये आणि त्या कायदा आणि सुव्यवस्था वेच याला आळा बसायला पाहिजे। म्हणून हे मी अनोखे आंदोलन करत आहे की माझी जी म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी मी श्रद्धांजली देत आहे स्वर्गीय संतोष देशमुखांना। आणि मला कोणी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका, मला फक्त त्या उपोषणाच्या ठिकाणी पाठिंबा द्यायला या। ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण यावं। कोणी हार गुच्छ कोणी आणू नये, पण आपण पाठिंबा द्यावा। कारण की ही घटना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या ज्या सांस्कृतिक वारसाला ह्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड 12 बलुतेदार समाजाची जी आज ठेवण आहे याला कुठंतरी धक्का देणारी ही बाब घडत आहे। म्हणून संतोष देशमुखाला ही अनोखी श्रद्धांजली देण्यासाठी आपण पाचोरा उपविभाग कार्यालयाच्या समोर आपण यावं अशी मी आपणास विनंती करत आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।